ताली वाजवा भजन करा बोला कुंडलिका हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज पवन सुत हनुमान बोले रे भाई सब देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकार ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाई मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रिहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं यदक्षरं मनाख्येयं आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतमाश्रये तोम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून देव आणि संताच्या मध्ये असलेलं अभेदत्व प्रतिपादित करतात. महाराज सांगतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून देव आणि संताच्या मध्ये असलेलं अभेदत्व सांगितलं आणि देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ आहे त्या संतांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन
महाराजांनी आजच्या अभंगाच्या माध्यमातून केला आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांचं जीवन हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ असणारं जीवन होतं. एकविधता म्हणजे काय तर आपल्याला ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या जीवनात पाहायला मिळते. तुकाराम महाराजांचं जीवन म्हणजे कसं होतं, परमात्म्याशिवाय बोलायचं नाही, बोलायचं असेल तर देवाविषयी बोलायचं, बोलण्याची नाही आता देवाविन काही, किंबहुना बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. तुकाराम महाराज सांगतात या जगामध्ये आम्ही फक्त आणि फक्त एका देवाचंच नाव घेऊ, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता एक धरीला चित्ती, आम्ही रखमाईचा पती, सर्व संगी विटाला तू एकला आवडसे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे अशा अनेक अभंग आपल्याला पाहायला मिळतील की त्या अभंगांच्या मध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी देव सोडला तर खऱ्या अर्थाने दुसऱ्याचं चिंतन महाराजांनी केलं नाही. देव सोडून आणण्याचं नाव न घेणारे तुकाराम महाराज. अहो एवढंच काय, तुकाराम महाराज सांगतात आम्हाला जर निंदा करायची झाली तर निंदा सुद्धा आम्ही कोणाची करू, देवाचीच करू. निंदा अथवा स्तुती, निंदा करायची झाली तर देवाचीच करायची, स्तुती करायची झाली तर देवाचीच करायची झाली. डोळ्याने पाहायचं झालं तर देवालाच पाहायचं, तोंडाने बोलायचं झालं तर देवाविषयीच बोलायचं. देव सोडून अन्य विषय तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये नव्हता. कोणी जर तुकाराम महाराजांच्या जवळ गेलं आणि संसाराच्या संदर्भाने जर बोलायला लागलं, कसं काय चाललं, बरं आहे का तुमचं, पाटाला पाणी आलं का, म्हणजे बरं आहे का बुवा, कसं काय चाललंय, पिकं पाणी कसे आहे, असं जर संसाराच्या संदर्भाने महाराजांच्या जवळ कोणी बोलायला लागलं तर महाराज त्याला सांगायचे बाबा माझा नियम आहे बोलण्याची नाही, देवाशिवाय बोलायचं नाही. तुकाराम महाराजांचं जीवन हे पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ होतं आणि अशा एकविधतेचा कळस असणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगात मात्र देवाचं वर्णन करत नाही. आजच्या अभंगात तुकाराम महाराज देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ आहे, संतांच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन महाराजांनी आजच्या अभंगातून केलंय. मग देव सोडून आणण्याच्या विषयी न बोलणारे तुकाराम महाराज आज संतांचं वर्णन का करतात, का संतांचा मोठेपणा तुमच्या आमच्या समोर गातात, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचं आपल्या अभंगाचं चिंतन. विठ्ठला संकल्पित वेळेत आपल्याला अभंगावर सविस्तर चिंतन करायचे. या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी हॉल येतोय, थोडा बेस द्या, मिड वाढवा आणि मॉनिटर जास्त ठेवा. अभंगाच्या चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली ही भूमी, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली ही दंडकारण्याची भूमी, या भूमीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अरविंदजी महाराज कोपरगावकर श्री श्री 1008 महामंडलेश्वर महंत स्वामी काशिकानंदजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने, संयोजनाने समस्त ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्यातून सहभागातून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, माघ शुद्ध दशमीच्या पर्व कालावरती आपला उत्सव सुरू आहे. गेले अनेक वर्षापासून आपला हा उत्सव सुरू आहे आणि उत्सवातला आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा जशी बुद्धी देईल मी ती तशी सेवा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आजच्या या सेवेला अलंकृत करण्याकरता खऱ्या अर्थाने विशेषत्वाने ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायनाचार्य, गाण्याच्या क्षेत्रातलं मोठं नाव ज्यांचं आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट श्री नागनाथजी महाराज गोरडे या ठिकाणी उपस्थित आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या साथीला खऱ्या अर्थाने गोड ज्यांचा स्वभाव आहे, गोड ज्यांचं गाणं आहे, आपल्या परिसराचं भूषण, परिसराचं वैभव, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री वैभवजी महाराज वेलजाडी, त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्यांच्या साथीला आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट, आपल्या परिसराचं वैभव श्री शांतारामजी महाराज दौंड ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या गावातलं सगळं भजनी मंडळ, सगळ्या भजनी मंडळाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. माझ्या पाठीमागे उपस्थित असणारे वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. विनेकरी महाराजांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मृदंगाचार्य, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक ख्यातनाम मृदंगाचार्य, मृदंग क्षेत्रातलं एक मोठं नाव, खऱ्या अर्थाने तालाच्या बाबतीत ज्यांचा नाद करायचा नाही, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दीपकजी महाराज खरात या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता, वाजवा, जोऱ्यात वाजवा. हे बघा, मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो, एक तर त्यांच्याकरता जोऱ्यात टाळ्या वाजवा, नाही तर मग त्यांच्यासारखा पख वाजवा.
सोपं कोणतं आहे? हा, मग टाळ्या वाजवा मग. विठाला विठाला आदरणीय दीपक महाराज आहे, पिणेकरी महाराज आहे, चोपदार महाराज आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवणारे, खऱ्या अर्थाने कमी वयात ज्यांचं फार मोठं साऊंडच्या क्षेत्रात नाव आहे, आदरणीय राहुल महाराज थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालेली सर्व मातृ पितृरूप श्रोतृवृंद मंडळी, परिसरातून आलेली सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थाने संकल्पित वेळेमध्ये ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. आपण खूप बहुसंख्येने आलेले आहात, मला खूप आनंद वाटतो. विशेषत्वाने महिला मंडळाची उपस्थिती खूप चांगली आहे. आज दुसऱ्याच दिवशी आपण बहुसंख्येने उपस्थित झालात. ज्या अर्थी इतकी संख्या या ठिकाणी 7 ते 9च्या कीर्तनाला दिसते, त्या अर्थी 9 नंतर काय जेवण आहे. आणि 8 वाजताच तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्या अर्थी तुम्ही जेवणाला नाही, तुम्ही कशा करता आलाय? कशा करता आलाय? हा, कीर्तना करता आलाय. नाही तर आमचा रोजचा अनुभव असा आहे, 7 ते 9 कीर्तन असलं की मंडप भरायला सुरुवात होतो 8:30 पावणे 9 नंतर. मग पावणे 9 नंतर ज्या अर्थी कीर्तना करता मंडपात गर्दी होते, त्या अर्थी आपण समजून घ्यायचं हे कीर्तना करता नाही, हे कशा करता आले? हे भजना करता नाही आलेले, हे कशा करता आलेले? भोजना करता. पण तुम्ही 8 वाजताच इतक्या सगळ्या बहुसंख्येने आलात, अजूनही येत आहे, त्या अर्थी तुम्ही भोजना करता नाही, भजना करता कीर्तना करता आलेली सर्व मंडळी आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. उरलेल्या काहीशा वेळेमध्ये चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. 1 तास आपल्याकडे शिल्लक आहे. 1 तासामध्ये सगळ्यांना मिळून करायचे भगवंताचं चिंतन. सगळ्यांनी ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळी हाताने टाळी वाजवा, मुखाने परमात्म्याचं भजन करा. विठाला विठाला विठाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा कार्यक्रम, हे कीर्तन खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून नंतरही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे कीर्तन चैतन्य चॅनलचे, नाही चुकलं वाटतं ना, कीर्तनमाला चॅनलचे सर्व आमचे आदरणीय ऋषीदादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा कीर्तनमाला नावाचा चॅनल आहे. कोणता? कीर्तनमाला. सगळ्यांनी यूट्यूबवरती जा, तो चॅनल सर्च करा, त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्या परिसरातली होणारी कीर्तन तुम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतील. विठाला तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला आहे. तुकाराम महाराजांनी अभंगातून देव आणि संताच्या मध्ये अभेदत्व सांगितलंय. लक्ष देऊन ऐका. महाराज सांगतात, बाबांनो, देव आणि संत दोघं वेगळे नाही, दोघांच्या मध्ये ऐक्य आहे, दोघांच्या मध्ये अभेदत्व आहे, दोघांच्या मध्ये साधर्म्य आहे. ऐका महाराज. तुकाराम महाराज सांगतात, देव आणि संत दोघं सारखे नाही, दोघं एकच आहे. तर देव ते संत. महाराज, आम्हाला त्यांच्या प्रतिमा भिन्न भिन्न दिसतात. त्याचं कारण काय? महाराज सांगतात, प्रतिमा जरी भिन्न भिन्न असल्या तरी त्या निमित्त मात्र आहे. वास्तविकता हा त्यांच्यामध्ये काय आहे? अभेदत्व आहे. तुकाराम महाराज, आम्हाला नुसतं सांगून जमणार नाही, आम्हाला पटवून द्या. ऐका. देव आणि संताच्या मध्ये अनेक दृष्टीने अभेदत्व आहे. आपल्याला अनेक अंगाने चिंतन करता येईल. देव आणि संताच्या मध्ये स्वरूपत्वा दृष्ट्या अभेदत्व आहे. देव आणि संताच्या मध्ये सामर्थ्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे. देव आणि संताच्या मध्ये कार्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे. देव आणि संताच्या मध्ये गौणी वृत्तीने अभेदत्व आहे. विठाला विठाला विठाला. हो महाराज, हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं हे काही आमच्या डोक्यात बसलं नाही, आम्हाला समजावून सांगा. तर ऐका. देव आणि संताच्या मध्ये कार्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे, म्हणजे देवाचं आणि संतांचं कार्य कसं आहे? सारखं आहे. देव आणि संताच्या मध्ये स्वरूपत्व दृष्ट्या अभेदत्व आहे, म्हणजे देव आणि संताचं स्वरूप कसं आहे? सारखं आहे. देव आणि संताच्या मध्ये सामर्थ्याच्या दृष्टीने अभेदत्व आहे, म्हणजे देव आणि संताचं सामर्थ्य कसं आहे? सारखं आहे. देव आणि संताच्या मध्ये गौणी वृत्तीने अभेदत्व आहे, म्हणजे देव आणि संतांचे गुण कसे? तर सारखे. विठाला विठाला. बघा, व्यवहारात एक उपमा नावाचा अलंकार आहे. आता सर या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी. उपमा नावाचा अलंकार आहे. उपमा माहिती का? उपमा कधी खातात? सकाळच्या नाश्त्याला. बरोबर ना? तो उपमा आपल्याला इथं घ्यायचा नाही. आपल्या मराठी वाङ्मयामध्ये अनेक अलंकार आहे.
त्या अनेक अलंकारांच्या पैकी एक उपमा नावाचा अलंकार आहे. ऐका, दोन गोष्टींच्या मध्ये असलेलं सादृश्य जेव्हा विशिष्ट पद्धतीने वर्णन केलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार. सर बरोबर आहे ना? दोन गोष्टीमध्ये असणारं सादृश्य जेव्हा विशिष्ट पद्धतीने वर्णन केलं जातं, विशिष्ट पद्धतीने सांगितलं जातं, तेव्हा कोणता अलंकार होतो? उपमा नावाचा अलंकार होतो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी या अभंगातून जो अलंकार वापरलाय तो उपमा नावाचा अलंकार आहे. समजण्याकरता दृष्टांत सांगतो. मी अनेकदा सांगितलाय, आपण ऐकलेला असेल, नसेल ऐकलेला पुन्हा ऐका. काय झालं, एक नवीन मुलगी लग्नाच्या वयात आली, तिचं लग्न करायचं ठरवलं. ऐका, लग्न करायचं ठरवलं. लग्न करायचं ठरवल्याच्या नंतर तिचं लग्नही ठरलं. कीर्तनामध्ये लवकर ठरतं, लग्न लवकर होतं सुद्धा. लग्न झालं, पण तिचं लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी सासरी नांदायला गेली. पुन्हा परत मुळाकरता ती मुलगी माहेरी आली. जशी ती मुलगी परत मुळाकरता माहेरी आली, तिच्या मैत्रिणी जमा झाल्या. तिच्या सासरच्या विषयी त्या मैत्रिणी तिच्याकडे चौकशी करू लागल्या. बाई, तुझं लग्न झालं? हो, लग्न झालं. झालं लग्न? हो. कसं आहे तुझं सासर? चौकशी करायला सुरुवात केली. सासर कसं आहे? तिने सांगितलं. काय सांगावं माझं सासर? अहो, भाग्याने मिळतं असं सासर मला मिळालंय. कसं आहे माझं सासर? माझं सासर म्हणजे गोकुळासारखं. सासराला कशाची उपमा दिली? आपल्याला उपमा नावाचा अलंकार बघायचा आहे. सासर कशासारखं आहे? बोला बोला, कशासारखं आहे? गोकुळासारखं. जसं गोकुळात कसलीच कमतरता नाही, तसं माझ्या सासरी सुद्धा कसलीच कमतरता नाही. सासराला उपमा कशाची दिली? गोकुळाची. दुसऱ्या मैत्रिणी प्रश्न विचारला. बाई, तुझं सासर कळालं, पण तुझे सासू सासरे कसे? काय विचारलं? सासू सासरे कसे? कारण जुन्या काळी सुनांना सासुरवास होता. तुम्ही ऐकताय ना माझं म्हणणं? जुन्या काळी सुनांना सासुरवास होता. जुन्या काळी सुनांना सासुरवास होता. आता काळ बदलला. आताचा काळ कसा आहे? आता सुनांना सासुरवास नाही, आता सासांना सुनवास. सगळ्या सासा खुश झाल्या बघा. आता सुनांना सासुरवास नाही, आता सासांना सुनवास. जुन्या काळी ज्या मुलीचं लग्न व्हायचं ना, त्या सुनेला टेन्शन असायचं, मुलीला टेन्शन असायचं. काय टेन्शन असायचं? सासू कशी भेटेल. जुन्या काळी सुनेला टेन्शन असायचं, सासू कशी भेटेल. आता काळ बदलला. आता सुनेला नाही टेन्शन, आता टेन्शन कोणाला आहे? बोला बोला, काय टेन्शन आहे? काय टेन्शन आहे? काय टेन्शन आहे? सून कशी भेटेल. तुम्ही थोडं पुढे गेले, मी तुम्हाला थोडंसं मागे आणतो. सून कशी भेटेल हा भाग नंतरचा आहे. सून कशी भेटेल हा भाग नंतरचा आहे. भेटेल की नाही भेटेल हा महत्वाचा मुद्दा आहे. विठाला विठाला विठाला. काळ बदलतो. जुना काळ. बाई, सांग तुझे सासू सासरे कसे? तिने बोलायला सुरुवात केली. माझे सासू सासरे, अहो भाग्याने मिळतं असे सासू सासरे मला मिळाले. कसे तुझे सासू सासरे? तिने सांगितलं, माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा. सासू सासऱ्याला उपमा कशाची दिली? शंकर पार्वतीची. तिसऱ्या मैत्रिणी प्रश्न विचारला. बाई, तुझे हे कसे? हे म्हणजे हा, हे म्हणजे ते, हे म्हणजे पती, हे म्हणजे मिस्टर. अजून तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. तिने सांगितलं, बाई, माझं सासर म्हणजे गोकुळासारखं. सासराला उपमा गोकुळाची. माझे सासू सासरे म्हणजे साक्षात शंकर पार्वतीचा जोडा. आणि माझे ह्यांच्याविषयी काय बोलावं? हे तर शंकराच्या पुढचे म्हणे. काय सांगितलं? हे तर शंकराच्या पुढचे. आता मला सांगा, शंकराच्या पुढे कोण असतं? बाबांनी बरोबर उत्तर दिलं. शंकराच्या पुढे कोण असतं? म्हणजे हा साक्षात कोण? मननानंदी बैल. विठाला विठाला चौथ्या मैत्रिणी प्रश्न विचारला. हे आपलं कशा करता चालू आहे? उपमा अलंकारा करता. हे ध्यानात राहू द्या. चौथ्या मैत्रिणी प्रश्न विचारला. बाई, तुझे ह्यांच्याविषयी ह्यांचा पण परिचय झाला. तुझी ननंद कशी आहे? जसा ननंदेचा विषय झाला, ननंदेचा विषय निघाला, तसे हिचे डोळे लाल बुंद झाले. हिने सांगितलं, माझी ननंद म्हणजे साक्षात लवंगी मिरची. लवंगी मिरचीच्या ठिकाणी असणारा तिखटपणा, हाच गुणधर्म आपल्याला नंदनेच्या ठिकाणी पाहायला मिळतो.
याला शास्त्रीय परिभाषेमध्ये गौणी वृत्तीने असलेलं अभेदत्व म्हणतात. विठाला 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 विठाला. दोन गोष्टींमध्ये असणारं साधर्म्य जेव्हा विशिष्ट पद्धतीने वर्णन केलं जातं तेव्हा उपमा नावाचा अलंकार होतो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संताच्या मध्ये असलेलं आणि देवाच्या मध्ये असलेलं सादृश्य, देवाच्या मध्ये आणि संताच्या मध्ये असलेलं साधर्म्य महाराजांनी आजच्या अभंगात वर्णन केलंय. महाराज सांगतात देवते संत, अहो काय काय सादृश्य आहे, काय साधर्म्य आहे दोघांच्या मध्ये. महाराज सांगतात दोघांचं कार्य सारखं आहे, दोघांचं स्वरूप सारखं आहे, दोघांचं सामर्थ्य सारखं आहे. आपण थोडंसं आणखी वेगळ्या अंगाने विचार करून जाऊया. या पृथ्वी तलावावरती देवाचा अवतार होतो. देवाचा काय होतो? अवतार होतो. तुकाराम महाराज सांगतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. भगवान परमात्म्याने आमच्या करता अनेक अवतार धारण केले. तुकाराम महाराज सांगतात देवाचा काय होतो? अवतार होतो. ऐका, या मृत्यूलोकामध्ये जसा देवाचा अवतार होतो तसा संतांचा सुद्धा काय होतो? अवतार होतो. तुमचा आमचा अवतार नाही, तुमचा आमचा काय? जन्म. भगवान परमात्म्याचा अवतार का? अयोनी संभव नो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला, अयोनी संभव प्रगटला हा राघव. भगवान परमात्मा अयोनी संभव म्हणून देवाचा अवतार, आपण सगळे योनी संभव म्हणून आपला काय? आपला जन्म. पण देवाचा जसा अवतार होतो तुकाराम महाराज सांगतात तसा संतांचा जन्म होत नाही, संतांचा सुद्धा काय होतो? अवतार होतो. अवतार उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा, जड जीवा अवतार कराया कारण उताराया जन जड जीवा, अवतार तुम्हारा कर, उताराया जन जड जीवा, उताराया जन जीवा, जड जीवा. तुकाराम महाराज सांगतात जसा देवाचा अवतार होतो तसा संताचा काय होतो? अवतार होतो. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. चला पुढे. भगवान परमात्मा इथं अवताराला येतो. इथं येतो म्हणजे कुठून येतो? परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण कोणतं? तर परमात्मा राहतो वैकुंठात. कुठे राहतो? वैकुंठात. त्या विष्णू सहस्रनामामध्ये देवाची 1000 नावं सांगितली. त्या 1000 नावांच्या पैकी एक नाव देवाचं वैकुंठ आहे. वैकुंठ पुरुष प्राण, प्राणद प्रणव पृथू. भगवान परमात्म्याचं नावच वैकुंठ आहे. का? कारण परमात्मा वैकुंठात राहतो. चला पुढे. जसा भगवान परमात्मा वैकुंठात राहतो तसे आमचे संत सुद्धा कुठे राहतात? वैकुंठात राहतात. उपकारासाठी आले घर जावई कोटी, आले घर जावई कोटी, आले घर जावई कोटी. उपकारासाठी आले घर जावई कोटी, आले घर जावई
ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. परमात्म्याने वैकुंठ सोडलं, अर्थात परमात्मा राहतो वैकुंठात. जसा परमात्मा वैकुंठात राहतो तसे आमचे संत वैकुंठात राहतात. महाराजांनी प्रमाण दिलं, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. तुकाराम महाराज सांगतात, अरे आम्ही राहतो कुठे? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, बोलिले आसाच भावे वरताया, आसाच भावे वरताया, आघाडू संताचे मार राणे भरले जग, आडूची जाता महाराज सांगतात, अरे आम्ही राहतो वैकुंठात, आम्ही वैकुंठ वासी, आलो याची कारणासी. हे बोलिले जे ऋषी, साच भावे वरताया. आम्ही कुठे राहतो? वैकुंठात राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही राहतो वैकुंठात. जसा देव वैकुंठात राहतो तसा आम्ही वैकुंठात राहतो. आम्ही वैकुंठवासी. मला वाटतं आपल्या पुढे वैकुंठवासी लिहिलं जातं. कधी कधी मेल्यावर. ती पत्रिका लय भारी असते. आता पत्रिका छापत नाही, बॅनरचा जमाना आला, सोशल मीडियाचा जमाना आला. पूर्वी अशा छोट्या पत्रिका छापल्या जायच्या. एखादी व्यक्ती गेली की मग पत्रिका छापल्या जायच्या. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे पिताश्री वैकुंठवासी, असंच लिहिलं जायचं ना. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे पिताश्री वैकुंठवासी. मला नवल या गोष्टीचं वाटतं, जर यांचे पिताश्री खरंच वैकुंठाला गेले तर वाईट वाटण्याचं काही कारण आहे का? तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय ते? जो व्यक्ती गेलाय तो जर खरंच वैकुंठाला गेलाय तर वाईट वाटण्याचं काही कारण आहे का? अजिबात नाही. पण लिहिणाऱ्याला माहिती असतं जो गेलाय त्याची काय वैकुंठाला जाण्याची पात्रता, योग्यता नाही. लिहिण्याचा प्रघात असतो. जसं देव वैकुंठात राहतो, आमचे संत वैकुंठात राहतात. जसा देवाचा अवतार तसा संताचा अवतार. चला पुढे. काऊ महाराज, भगवान परमात्मा इथं अवतार धारण करतो, अवताराला येतो. मग इथं येऊन नेमकं काय करतो? देवाच्या अवतार कार्याचं प्रयोजन काय? भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात. कधी कधी देवाचा अवतार होतो आहे का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन
तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार केला नारायणी अवतार केला नारायणी अवतार माझी वाणी गुरु वरणी गुणा माझी वाणी तुझे वरणी गुणा माझी वाणी तुझे वरणी गुणा माझी वाणी तुझे कशा करता देवाचा अवतार धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे देवाचा अवतार होतो धर्म रक्षणाकरता धर्माची संस्थापना करण्याकरता तुकाराम महाराज सांगतात आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार ऐका जसा देवाचा अवतार धर्म रक्षणाकरता होतो धर्माची संस्थापना करण्याकरता जसा देवाचा अवतार होतो ना तसं संताचा अवतार सुद्धा धर्माचं रक्षण करण्याकरता धर्माची संस्थापना करण्याकरताच होतो विठाला 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 महाराज सांगतात अरे या मृत्यू लोकामध्ये येऊन आम्ही हेच काम करतो हे धर्माचे पालन करणे हेची आम्हा करणे काम मी पालन करणे हेची आम्हा करणे काम मी रक्षणा कारणे साधू होता ती अवतरणे साधू होता ती अवतरणे साधू होता ती अवतरणे साधू होता ती देवाचा अवतार कशा करतो होतो धर्मरक्षणाकरता धर्माची संस्थापना करण्याकरता मग संताचा अवतार कशा करता होतो धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन महाराज सांगतात वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया भाव आणि पुढचा शब्द आहे वाढावया धर्म धर्म वाढवण्याकरता धर्माचं रक्षण करण्याकरता धर्माची संस्थापना करण्याकरता धर्माचं पालन करण्याकरता संतांचा अवतार होतो काय माहिती का देवाचा अवतार कार्य आणि संतांचा अवतार कार्य सारखंच आहे अवतार कार्यात फारसा फरक नाही पण कार्यप्रणाली मात्र भिन्न भिन्न आहे विठाला 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 म्हणजे काय अवतार कार्य सारखंच आहे काम एकच आहे दोघांचे अवतार कार्य धर्मरक्षण पण काम करण्याची जी पद्धत आहे ना ती पद्धत मात्र कशी आहे वेगळी वेगळी ऐका देवाचा अवतार कधी कधी होतो देवाचा अवतार दोन प्रकारात होतो ज्यावेळी या मृत्यू लोकामध्ये उच्च प्रतीचा भक्त जन्माला येतो ध्रुवासारखा प्रल्हादासारखा असे उच्च प्रतीचे भक्त जन्माला आले की मग त्यांच्याकरता परमात्मा काय धारण करतो अवतार धारण करतो देवाचा अवतार कधी होतो उच्च प्रतीचा भक्त किंवा उच्च प्रतीचा अभक्त आणि दुसरी बाजू अशी आहे जेव्हा उच्च प्रतीचा अभक्त जन्माला येतो रावणासारखा कंसासारखा शिशुपाल दंत वक्रासारखा उच्च प्रतीचा भक्त ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी देवाचा अवतार होतो देवाचा अवतार दोन वेळी एक तर उच्च प्रतीचा भक्त असेल तेव्हा नाही तर मग उच्च प्रतीचा अभक्त असेल तेव्हा दोन प्रकारात उच्च प्रतीच्या भक्ता करता किंवा उच्च प्रतीच्या अभक्ता करता देवाचा अवतार आता इथं मंडपामध्ये बसलेले सगळ्यांना माझा प्रश्न आहे आपण सगळे उच्च प्रतीचे भक्त का अभक्त बोला बोला पटपट बोला अभक्त थोडं जड झालं का जड सोप्प विचार सोप्प हा आपण सगळे चांगले का वाईट हे सोपं आहे ना
आपण सगळे चांगले का वाईट? बोला बरं, पटपट बोला. महिला मंडळ बोला. हा, सगळ्यात चांगल्या का वाईट? कसं काय तुमचं? हा, काय माहिती का, त्यांना वाटतंय आपण म्हणावं आम्ही चांगले आहे, असं वाटतंय त्यांना. म्हणावं आम्ही चांगले आहे, बोला वाटतंय त्यांना, पण त्या आजूबाजूला पाहू राहिले, इकडे तिकडे पाहू राहिले. मी जर चांगलं म्हणावं तर माझ्या शेजारणीला माझा सगळा चांगुलपणा माहिती. नेमकं काय म्हणावं हा प्रश्न, चांगलं की वाईट काय म्हणावं? पुरुष मंडळीचं काय, तुमचंही तसंच आहे. चला जाऊ दे. काय आपली गंमत अशी आहे, आपण धड चांगल्यातही बसत नाही ना आपण धड वाईटातही बसत नाही. म्हणजे आपण आता कीर्तनाला आलो, कीर्तनाला आले म्हणून सगळे कसे बोलत चला, कीर्तनाला आले म्हणून सगळे कसे चांगले ना. कीर्तनाला आले, आपण कीर्तनाला आले म्हणून चांगले. कीर्तनाला येणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण कीर्तन ऐकल्याच्या नंतर आपली जुनी ठेवून जायची आणि दुसऱ्याची नवी घेऊन जायची ही काय चांगली गोष्ट नाही, अरे की नाही. आता काही लोक महिन्याची वारी करतात, त्र्यंबकेश्वरला जातात, पंढरपूरला जातात. वारी करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. वारी करणं चांगली गोष्ट आहे, पण बसमध्ये वय नसताना हाफ तिकीट काढणं ही काय चांगली गोष्ट नाही. आपली गंमत कशी आहे, आपण धड चांगल्यातही बसत नाही वाईटातही बसत नाही. बरं मी अजून सांगतो तुम्हाला, सोपं सांगतो. आता समजा तुम्ही कीर्तन संपलन घरी जायला निघाले, सगळे कीर्तन संपलन सगळे घरी जायला निघाले. घरी जाता जाता तुम्हाला रस्त्यामध्ये 2 मूर्त्या सापडल्या. किती मूर्त्या सापडल्या? 2 मूर्त्या. पटपट बोलत चला. घरी जाताना तुम्हाला 2 मूर्त्या सापडल्या. एक मूर्ती होती रामाची, एक मूर्ती होती रावणाची. तुम्ही कोणाची उचलशाल? कोणाची? रामाची. कोणाची उचलशाल तुम्ही? पटपट बोलत चला, मोठ्याने बोला चला. कोणाची उचलशाल? मोठ्याने बोला, नाही तर मग पुढचा हप्ता बंद होईल. बघा बा, कीर्तनात नाही बोललं तर हप्ता बंद होऊ शकतो. ते काय सांगतो ऐका. तुम्ही घरी चालले, तुम्हाला 2 मूर्त्या सापडल्या. एक मूर्ती होती रामाची, एक मूर्ती होती रावणाची. तुम्ही कोणती उचलसाल? कोणती? रामाची उचलसाल ना, बरोबर की नाही? तुम्ही हा नाही काहीतरी म्हणा ना, मोठ्याने बोला. कोणती उचलसाल? का रावणाचे भक्त आहे आपल्या गावात? नाही ना, तसं काही नाही ना. कोणती मूर्ती उचलणार? बरं तुम्ही कोणती उचलसाल? रामाची उचलसाल. सगळे कोणती उचलणार? रामाची. आता पुढचं आहे का, तुम्ही घरी जायला निघाले, तुम्हाला रस्त्यात 2 मूर्त्या सापडल्या. एक मूर्ती होती रामाची, दुसरी मूर्ती होती रावणाची. आणि त्या 2 मूर्तींच्या पैकी जी रावणाची मूर्ती होती, ती रावणाची मूर्ती होती सोन्याची, आणि रामाची मूर्ती जी होती ती होती मातीची. आता कोणती उचलशाल तुम्ही? आता कोणती उचलशाल? आता रामाची नाही, आता राम गेला, आता रावणाची उचलचाल. हे आपला परमार्थ आहे. विठाला विठाला एखादा म्हणाल भो रावणाची भक्ती करू थोड्या वेळा करता, पण सोन्याचे असल्यावर काय रावणाची भक्ती करायला काय? आपलं असं आहे, आपण धड चांगल्यात बसत नाही, आपण वाईटात बसत नाही. मी सुरुवातीला बोलून गेलो, अधिक चांगल्या करता देवाचा अवतार, अधिक वाईटा करता देवाचा अवतार. आणि हे जे तुमच्या आमच्यासारखे धड चांगल्यातही बसत नाही वाईटातही बसत नाही, तुमच्या आमच्या उद्धारा करता संतांचा अवतार. विठाला 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 आपल्याला देव आणि संताच्या मध्ये असणारं सादृश्य बघायचं आहे. जसं देवाचा अवतार कार्य धर्मरक्षण, तसं संताचा अवतार कार्य धर्मरक्षण. चला, जसं देवाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ, तसं संतांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. जसं भगवान परमात्म्याचा अवतार, तसा संताचा अवतार. दोघांचा अवतार कार्य सारखं आहे, दोघांच्या मध्ये अनेक दृष्टीने साधर्म्य. चला आणखी वेगळ्या पद्धतीने थोडं सामर्थ्याच्या दृष्टीने विचार करून जाऊया. देवाचं सामर्थ्य काय ऐका. त्या श्रीमद भगवद्गीतेच्या महात्म्यामध्ये श्लोक येतो. काय श्लोक आहे? श्लोक असा आहे, मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवान परमात्म्याने जर कृपा केली तर मुक्का मनुष्य काय करू शकतो? बोलू शकतो. देवाच्या कृपेचं काय ते सामर्थ्य. देवाने जर कृपा केली तर मुक्का मनुष्य बोलू शकतो, हे भगवत कृपेचं सामर्थ्य आहे. देवाने जर कृपा केली तर पांगळा मनुष्य गिरी पर्वत उल्लंघून जाऊ शकतो, हे भगवत कृपेचं काय सामर्थ्य आहे. मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भाऊ महाराज,
देवाचं सामर्थ्य तुम्ही आम्हाला सांगितलं. देवाने कृपा केल्यानंतर मुक्का बोलतो, देवाने कृपा केल्यानंतर पांगळा चालतो. संतांमध्ये असं काही सामर्थ्य आहे का? भजन करा सांगतो. विठाला 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 विठाला. ऐका, देवाने जर कृपा केली तर मुक्का मनुष्य बोलतो. आता मी थोडंसं याच्या पुढे जाऊन बोलतो. देवाने जर कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलतो. देवाने कृपा केली तर काय बोलतो? मुक्का मनुष्य फक्त बोलतो. आमच्या संतांनी जर कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलत नाही. काय बोलतो? तो वेद बोलू शकतो. ज्ञानोबरायांनी मुक्या असणाऱ्या रेड्यावरती कृपा केली. रेडा फक्त बोलला का हो? वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले. काय सांगू देवा जानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले. काय सांगू देवा जानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले, 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 वदविले. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेड्यावर कृपा केली. रेडा फक्त बोलला का हो? नाही. रेडा काय बोलला? होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निरजीव चाले भिंत, महिमा गाध. ज्ञानोबरायांनी रेड्यावर कृपा केली. रेडा फक्त बोलला का? नाही, वेद बोलला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दरुशन हरिताप. साधकाचा माय बाप, दरुशन हरिताप. ज्ञानोबरायांनी रेड्यावर कृपा केली. रेडा फक्त बोलला का? नाही, वेद बोलला. बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही. लोक म्हणतात रेडा कुठं वेद बोलू शकतो का? ज्यांना विश्वास बसत नाही त्यांच्याकरता सांगतो, आळंदीला जायचं. ज्यांना विश्वास बसत नाही, ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. ह्या शब्दावरती ज्यांना विश्वास बसत नाही त्यांनी आळंदीला जा. आळंदी क्षेत्रामध्ये आज सुद्धा ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन, मधुकरीच्या भाकरी खाऊन, इंद्रायणीचं पाणी पिऊन आज सुद्धा आमच्यासारखे हजारो रेडे बोलतात. महाराज, ही कृपा कोणाची? ही कृपा ज्ञानोबरायांची. ज्ञानोबराय सांगतात, संतांनी कृपा केली तर काय होऊ शकत नाही. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकिया ते अंगीकारी, तो वाचस्पतीसी करी प्रबंधू होडा. ज्ञानोबराय सांगतात, संतांच्या कृपेने जर मुक्या मनुष्याचा अंगीकार केला तर मुक्का मनुष्य फक्त बोलतो नाही, मुक्का मनुष्य इतका बोलतो, इतका बोलतो, वादविवादामध्ये तो देवांचा गुरु असणारा वाचस्पती त्यालाही हरवू शकतो. इतकं मोठं सामर्थ्य प्राप्त होतं संत कृपेने. विठाला विठाला संतांनी कृपा केल्यानंतर मुक्का मनुष्य बोलतो नाही, वेद बोलतो. देवाने कृपा केली तर मुक्का मनुष्य फक्त बोलतो. देवाने कृपा केल्यानंतर पांगळ्या मनुष्याला पाय प्राप्त होतात. आंधळ्यासी डोळे, पांगोळ्यासी पाय. देवाने कृपा केली तर पांगळ्या माणसाला पाय प्राप्त होतात. महाराज, संत कृपेत आहे का असं सामर्थ्य? महाराज वर्णन करतात, तो मत्स्येंद्रो सप्तशृंगी, भग्नावयवा चौरंगी, भेटता की तो सर्वांगी, संपूर्ण जाहला. चौरंगीनाथ महाराज हातपाय तुटलेले अशा अवस्थेमध्ये सप्तशृंगी पर्वतावर पडलेले होते. मच्छिंद्रनाथांनी कृपादृष्टीने त्यांना निहाळलं, आवाज दिला. कृपादृष्टीने निहाळल्याबरोबर चौरंगीनाथांना सगळे हातपाय प्राप्त झाले.
हे संत कृपेचं सामर्थ्य आहे. विठाला विठाला विठाला. तुकाराम महाराज सांगतात बाबांनो, देव आणि संतांचं सामर्थ्य सारखं आहे नाही, संतांचं सामर्थ्य देवापेक्षाही कणभर श्रेष्ठ आहे. देव आणि संतांचं कार्य सारखं आहे नाही, संतांचं कार्य देवापेक्षाही कणभर श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज सांगतात, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एका निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो. जसं देवाचा अवतार तसं संतांचा अवतार, जसं देवाचा अवतार कार्य धर्मरक्षण तसं संतांचं अवतार कार्य धर्मरक्षण. जसं देवाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ तसं संतांचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. जे देवाचं सामर्थ्य तेच सामर्थ्य आमच्या संतांच्या मध्ये असल्यामुळे आता माझी मनोवृत्ती अशी बनलेली आहे की देव आणि संत जर सगळ्या दृष्टीने दोघांच्या मध्ये सादृश्य असेल, साधर्म्य असेल, दोघांच्या मध्ये भिन्नता नसेल, दोघांच्या मध्ये भेद नसेल, तर दोघांच्या मध्ये अभेदत्व आहे. आणि हा सिद्धांत महाराजांनी सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितला. देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्ता त्या प्रतिमा निमित्ता त्या प्रतिमा सांगत रे भावे मी तो सांगत रे भावे. बाबांनो, वेगळेपणा कुठे आहे? जे अवतार कार्य देवाचं तेच अवतार कार्य संतांचं, जे सामर्थ्य देवाचं तेच सामर्थ्य संतांचं. आणि म्हणून देव आणि संत दोघं वेगळे जरी दिसत असले तरी ते वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज त्यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या दिसतात आम्हाला. त्याचं कारण काय बाबांनो? त्या प्रतिमा जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्या प्रतिमा निमित्त मात्र आहे. वास्तविकतः हा त्यांच्यामध्ये अभेदत्व आहे. आणि त्या अभेदत्वाचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलंय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. रामायणातला प्रसंग आहे. थोडंसं सामर्थ्याच्या दृष्टीने आपण चिंतन करून. सीतामाता वनवासामध्ये फिरत असताना, आपल्या या दंडकारण्यात असताना, पंचवटीला असताना रावणाची नजर सीतेवरती पडली. सीतेचं हरण रावणाने केलं. अशोक वाटिकेमध्ये लंकेमध्ये नेऊन ठेवलं. नाना पद्धतीचे प्रयत्न रावणाने केले सीतेला वश करण्याकरता, पण रावणाला सीता वश व्हायला तयार नाही. एक दिवस रावण चिंतातूर अवस्थेत बसलेला आहे. मंदोदरीचं लक्ष गेलं. मंदोदरीने विचारलं, महाराज फार चिंतातूर दिसताय, काय कारण काय? रावणाने बोलायला सुरुवात केली, मंदोदरी अनेक दिवस झाले मी सीतेला इथं आणून ठेवलंय, पण सीता काही वश व्हायला तयार नाही, ती काय ऐकायला तयार नाही. मंदोदरीने रावणाकडे बघितलं आणि मंदोदरी रावणाला बोलायला सुरुवात केली, का हो, देवाने तुम्हाला एक सोडून 10 दिले. काय? हा, डोके किती दिले? 10 दिले. मग 10 पैकी एखाद्याचा तरी वापर करायचा ना. आणि असंच असतं महाराज. हे तुम्ही कुठे जा, कोणत्या गावात जा, कुठे जा, माणूस किती मोठा असला, गावचा कारभारी असू द्या, तालुक्याचा कारभारी असू द्या, किती मोठा असू द्या, गावचा पाटील असू द्या, कोणी असू द्या, तुम्ही घरी जर गेले तर ती घरची बाई काय म्हणते माहिती आहे? घरची बाई काय म्हणते? हा, आमच्या आहे ना, ह्यांना आहे ना, हा, काही कळतच नाही. आमच्या यांना काही अक्कलच नाही. आमच्या यांना काही डोक्याचा असंच असतं महाराज. कुठे गेलं तरी पळसाला किती पानं असतात? 3च पानं असतात.
मग ते रावण काय त्याच्यातून सुटेल का? तोही त्याच नियमात आहे. अहो देवाने तुम्हाला 10 डोके दिले राव, एकाचा तरी वापर करायचा. म्हटले झालं काय? अहो सीता पतिव्रता आहे. पतिव्रता कुणाला म्हणतात? जी पती सोडून आणण्याचं चिंतन करत नाही तिला काय म्हणतात? पतिव्रता म्हणतात. अहो पतिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे जर तिचं नाव 5 लोकांची यादी सांगितली, त्याच्यामध्ये सीतेचं नाव जर घेतलं आपण तर महापातकातून आपली मुक्ती होते. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकम नाम स्मरे नित्यम महापातक नाशनम. ह्या 5 पतिव्रता सांगितल्या. सीता पतिव्रता आहे. काय झालं? मी असंच कीर्तनात एक दिवस श्लोक सांगितला. म्हटलं 5 पतिव्रता आहे, त्यांचं नाव घेतलं की महापातकातून आपली काय होते? निवृत्ती होते. 5 पतिव्रता या जगात, त्यांची नाव रोज घेतली पाहिजे. एक जण उठला, तो म्हणे बाबा 5च कसं काय म्हणे? म्हटलं अहो 5च आहे, श्लोकात 5 आहे. तो म्हटलं अजून एक पतिव्रता राहिली. म्हटलं कोणती राहिली? तो म्हणे आमची घरवाली राहिली म्हणे. घरवाली. म्हटलं बाबा आता तुझी घरवाली श्लोकात कशी काय ऍडजस्ट करायची? श्लोक किती जणींचा आहे? 5च जणींचा. तो म्हटलं मी तुम्हाला नवीन श्लोक देतो, सुधारित आवृत्ती. म्हटलं तू सांग, मी पुढच्या कीर्तनापासून सांगायला सुरुवात करतो. त्यांनी मला नवीन श्लोक दिला. तो म्हटलं अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकम नाम स्मरे नित्यम महापातक नाशनम. हा मूळचा श्लोक त्यांनी सुधारणा करून दिली. तो म्हटलं अहिल्या, द्रौपदी, तारा, त्याच्यातच आमच्याही हिला धरा. म्हटलं आता कसं काय धरा इथं? 5 पतिव्रता. सीता पतिव्रता आहे, तिचं नाव घेतलं की पातकातून महापातकातून निवृत्ती होते. पतिव्रता आहे ती. म्हटले मग राम सोडून ती आणण्याचं चिंतन करत नाही. म्हटले मग त्याच्याकरता काय करावं लागेल? तुम्ही एक काम करा, तुम्ही रामाचं रूप घ्या. कोण सांगतंय हे? मंदोदरी सांगते. रामाचं रूप घेतलं की सीता तुम्हाला वश होईल. रावण मंदोदरीला सांगतोय, मंदोदरी हे तुला कळतं मला कळत नाही का? म्हटले मग झालं काय? ऐका. रावण सांगतोय, कामभावनेने प्रेरित होऊन सीतेसाठी मी ज्यावेळी रामाचं रूप घेतलं, रामाचं रूप घेतल्याबरोबर मनामध्ये असणारा सीतेविषयीचा काम काय झाला? संपला. रामाचं नुसतं रूप घेतलं तर सीतेविषयीचा काम संपतो. हे रामाचं रूप घेण्याचं सामर्थ्य आमच्या संतांमध्ये नाही का? तसं सामर्थ्य भजन करा सांगतो. विठाला 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 विठाला. 1935 साली तुकाराम महाराजांच्या जीवनावर एक चित्रपट प्रदर्शित झाला. त्या पिक्चराचं नाव होतं संत तुकाराम. 1935 सालचा. आणि त्या चित्रपटामध्ये तुकोबरायांची भूमिका ज्या व्यक्तीने केली त्यांचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. लक्ष देऊन ऐका. चित्रपटाची निर्मिती करण्याकरता चित्रपटाचे निर्माते विष्णुपंतांकडे गेले. सांगितलं महाराज आपल्याला तुकोबरायांच्या जीवनावरती चित्रपट बनवायचा आहे, त्याच्यामध्ये तुकोबरायांची भूमिका तुम्हाला साकारायची. बर किती पैसे घेणार? सांगितलं इतके पैसे मी घेईल. ठरल्याप्रमाणे चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली. ऐका काय होतं, जेव्हा आपल्याला एखादी भूमिका साकारायची असते तेव्हा त्या भूमिकेचा अभ्यास करावा लागतो. त्या भूमिकेशी एकरूप व्हावं लागतं. चिंतने तद्रूपता या न्यायाने त्या भूमिकेशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हा ती भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली जाते. विष्णुपंत पागनीसांनी तुकोबरायांच्या भूमिकेचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता अभ्यास म्हणजे काय? गाथ्याचं चिंतन महाराजांनी करायचं. तुकाराम महाराजांचं कीर्तन कसं असेल, तुकाराम महाराजांचं भंडाऱ्यावरचं भजन कसं असेल, तुकोबरायांचे टाळकऱ्यांशी संबंध कसे असतील, तुकोबरायांशी घरच्या लोकांशी संबंध कसे असतील, ह्या सगळ्या तुकोबरायांच्या जीवनाचं चिंतन विष्णुपंतांनी करायला सुरुवात केली. आणि चिंतन करता करता विष्णुपंत तुकोबरायांशी इतके एकरूप झाले, चित्रपट नंतर प्रदर्शित झाला. ऐका तो चित्रपट गाजला. हुबेहूब तुकोबरायच इतकी भूमिका तंतोतंत विष्णुपंतांनी साकारली. इतका गाजला. आता जसं चित्रपटाकरता ऑस्कर नावाचा अवॉर्ड दिला जातो ना, तसं त्या काळचा दिला जाणारा इंटरनॅशनल व्हेनिस अवॉर्ड त्या चित्रपटाकरता मिळाला. इतका गाजला. सगळ्या जगाने त्या चित्रपटाची दखल घेतली. संपूर्ण जग त्या चित्रपटाचं वेड लागलं सगळ्या जगाला. अनेक भाषांमध्ये तो चित्रपट भाषांतरित झाला. आणि नंतर ठरल्याप्रमाणे चित्रपटाचे निर्माते पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये राहणारे विष्णुपंत त्यांच्या घरी ठरलेली रक्कम घेऊन आले. दरवाजा वाजवला. दरवाजा उघडण्यात आला. विष्णुपंत आतमध्ये ध्यानस्थ बसलेले होते. ऐका देवाचं चिंतन करत होते. चेहऱ्यावरती प्रसन्न मुद्रा होती. हळवारपणे विष्णुपंतांनी डोळे उघडले. विचारलं बोला काय काम आहे? सांगितलं महाराज आपला चित्रपट गाजला, तुकोबरायांची भूमिका तुम्ही साकारली.
सगळ्या जगाने त्या चित्रपटाची दखल घेतली. इतका गाजला, अनेक भाषांमध्ये तो चित्रपट भाषांतरित झाला. अवॉर्ड अनेक मिळाले त्या चित्रपटाकरता. महाराज, ही ठरलेली रक्कम आणि चित्रपट इतका गाजला म्हणून अधिक्याची रक्कम, या रकमेचा तुम्ही स्वीकार करा. विष्णुपंतांनी त्या रकमेकडे पाहिलं सुद्धा नाही. पाहिलं सुद्धा नाही. हात लावणं तर फार दूर राहील. महाराज, रक्कम कमी झाली का? अहो, चित्रपट इतका गाजलाय, तुम्ही फक्त तोंडातून शब्द काढा, तितकी रक्कम आम्ही तुम्हाला देऊ. चित्रपटाने तितके पैसे आम्हाला मिळून दिले. विष्णुपंतांनी त्या रकमेतल्या रुपयाला देखील स्पर्श केला नाही. इतकंच नाही, तिथून पुढे महाराजांनी संसाराचा त्याग केला. आजन्म आळंदी पंढरीची वारी केली. आपल्या जीवनामध्ये जितकी काही संपत्ती विष्णुपंतांनी कमवलेली होती ती सगळी आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला दान देऊन टाकली. आजन्म आळंदी पंढरीची वारी केली. वारी करता करता देह परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, रामाचं रूप घेतलं तर सीतेविषयीचा काम संपतो आणि तुकाराम महाराजांचं सोंग घेतल्यानंतर संसाराविषयीची आसक्ती संपत असेल तर का म्हणू नये देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जे सामर्थ्य देवामध्ये तेच सामर्थ्य आमच्या संतांमध्ये. म्हणून महाराज सांगतात फरक नाही, भेद नाही. तुकाराम महाराज, देव आणि संताचं सामर्थ्य सारखं आहे, स्वरूप सारखं आहे, कार्य सारखं आहे, आम्हाला समजलं. पण हा सिद्धांत तुम्ही कोणाविषयी सांगितला? देवाविषयी आणि संतांविषयी. दोघांचं अभेदत्व तुम्ही सांगितलं. अहो, तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं, पण देवाला काय वाटतं याच्याविषयी आपण तेही विचारात घेतलं पाहिजे. संतांना काय वाटतं तेही आपण विचारात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जर राज्यामध्ये एखादी घटना घडली की ते मीडियावाले माईक घेऊन येतात. बघा, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? ते माईक घेऊन येतात ना. काय वाटतं तुम्हाला? आजचे कीर्तनकार 9ला सोडतील की नाही? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पंक्ती लवकर वेळेत जेवायला बसतील की नाही? काय वाटतं? असं ते मीडिया कमेंट प्रतिक्रिया घेतात की नाही? तसं तुकाराम महाराजांनी जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताविषयी देवाला काय वाटतं, देवाची एक प्रतिक्रिया घेऊ, संतांची एक प्रतिक्रिया घेऊन आपल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा कुंडलिका वरदा ज्ञानदेव हरिनाम भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु महाराज की देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज, तुम्ही अभंगामध्ये सिद्धांत मांडला, देव आणि संत दोघं एकच आहे. दोघांच्या मध्ये फरक नाही, दोघांच्या मध्ये ऐक्य, अभेदत्व आहे. पण या सिद्धांताविषयी देवाला काय वाटतं, एक देवाची प्रतिक्रिया घेऊ. या सिद्धांताविषयी संतांना काय वाटतं, एक संतांची प्रतिक्रिया घेऊन 9 वाजता बरोबर जेवायला आपण सुट्टी करू, नाही का? बरोबर ना? चालेल ना? त्या महाभारतातला प्रसंग आहे, ऐका. सुभद्रा उपवर झाली, तिचं लग्न करायचं ठरवलं. कुणाला द्यायची सुभद्रा? घरामध्ये चर्चा चालू झाली. सुभद्रेचं लग्न करायचं, कुणाला द्यायची चर्चा चालू झाली. कृष्ण परमात्म्याने असं सांगितलं, सुभद्रेचं लग्न करायचं अर्जुनाबरोबर. सुभद्रा कोणाला द्यायची? अर्जुनाला. बलराम दादाने सांगितलं जमणार नाही. म्हटले सुभद्रा कोणाला द्यायची? दुर्योधनाला द्यायची. म्हणजे माझा शिष्य आहे म्हटलं तो. दोघांमध्ये 2 मतप्रवाह निर्माण झाले. आता काय करावं? घरातच वाद निर्माण झाला. देवाने माघार घेतली. देवाने काय घेतली? माघार घेतली. देव म्हटलं जाऊ दे, आपण थांबून घेऊ. सहजासहजी माघार घेईल त्याला देव तरी कसं म्हणायचं? देव काय इतक्या सहजासहजी माघार घेणार आहेत थोडीच. देवाने गंमत केली. महाराज, काय गंमत केली? देवाने अर्जुनाच्या जवळ जायचं आणि अर्जुनाच्या जवळ जाऊन देवाने वर्णन करायचं सुभद्रेचं. ऐक अर्जुना,
सुभद्रेसारखी मुलगी या त्रिभुवनात तुला शोधून सापडणार नाही. गुणवान आहे, रूपवान आहे, कुलवान आहे, दिसायला सुंदर आहे, सगळ्या कलागुणांनी युक्त तिचं जीवन आहे. सुभद्रेचं वर्णन कोणाजवळ करायचं? अर्जुनाजवळ. आणि अर्जुनाच्या सुभद्रेच्या जवळ गेलं की सुभद्रेच्या जवळ अर्जुनाचं वर्णन करायचं. ऐका सुभद्रे, अर्जुनासारखा धनुर्धर योद्धा या त्रैलोक्यात नाही, जेणे संग्राम हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाव पिढीला. अरे युद्धामध्ये साक्षात भगवान शंकराला हरवावं इतका मोठा धनुर्धर कोण आहे? अर्जुन आहे. असं अर्जुनाचं वर्णन सुभद्रेजवळ, सुभद्रेचं वर्णन अर्जुनाजवळ. आणि परिणाम काय झाला माहिती आहे? परिणाम असा झाला, अर्जुनाच्या मनात सुभद्रेविषयी आणि सुभद्रेच्या मनात अर्जुनाच्या विषयी प्रेमभाव निर्माण व्हायला लागला. एक दिवस अर्जुनाला देवाने विचारलं, अर्जुना काय देवा? म्हटले ते सुभद्रा कशी काय वाटते रे देवा? अर्जुना म्हटले चांगली ना देवा. म्हटले लग्न करता कशी काय वाटते? म्हटले चांगली ना. एक तर अगोदरच भेटायला तयार नाही, तुम्ही म्हणत असेल तर आम्ही दोन्ही बाजूचा खर्च करून घेऊन जाऊ. म्हटले तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही फक्त हा म्हणा तुम्ही. पण ते अरे ते बलराम दादानं असं ठरवलंय, म्हटले सुभद्रा कोणाला द्यायची? कोणाला द्यायची? दुर्योधनाला. म्हटले मग तुझा नंबर लागत नाही. म्हटले मग तुझ्याकरता काय? देवाने सोबत भगवे कपडे आणले होते आणि ते भगवे कपडे देवाने अर्जुनाला दिले. शिष्यस्ते हम शादिमाम त्वं प्रपन्नम. जसं देवाने सांगावं तसं अर्जुनाने ऐकावं. देवाने सांगितलं अर्जुना तुझा काही नंबर लागत नाही, आता तू ये भगवे कपडे घालून जाय वनामध्ये. अर्जुनाने भगवे कपडे घातले, संन्याशाचा वेश परिधान केला. आणि संन्याशाचा वेश परिधान केल्यानंतर पुन्हा देवाने विचारलं, अर्जुना म्हटले काय झालं? म्हटले सुभद्रा कशी काय लग्न करता? म्हटले देवा कपडे घालायच्या अगोदर विचारलं तेव्हा ठीक होतं, आता कपडे घातल्यानंतर विचारून काय फायदा आहे? देवाने सांगितलं दादा तसं नाही, ते कपडेच तुला त्याच्याकरता दिले. काय करायचं? हे भगवे कपडे घालायचे आणि उद्या द्वारकेतल्या मुख्य चौकात येऊन बसायचं. अर्जुनाने भगवे कपडे घातले, द्वारकेतल्या मुख्य चौकात अर्जुन येऊन बसला. लोक यायचे अर्जुनाचं दर्शन घ्यायचे. साधू दिसतो कोणीतरी, संन्यासी दिसतो. बरे लोक एवढे येडे असतात महाराज, नुसतं संन्यासाचा वेश दिसला की त्याच्या मागे बोमट्या मारत फिरतात. कोणाच्या मागे? फक्त लोकांना बोलवणारा पाहिजे, चालतात कोणाच्या मागे पळत सुटतात. ते अर्जुन राज्यात तिथं त्या चौकात येऊन बसला. भोळ्या बाबड्या माता मावल्या जायच्या, दर्शन घ्यायच्या, पाया पडायच्या. अर्जुन त्यांचा 7-12 वाचून दाखवायचा. अर्जुन सगळ्यांना ओळखत होता द्वारकेमध्ये. लोक म्हणायचे काय बाबा आहे बा, सगळं सांगतो, काय बाबा आहे बा, मनातलं ओळखतो. अर्जुन म्हणायचं मग इतके दिवस हिमालयात तप करत होतो, आताच प्रगट झालो हिमालयातून. बरं ते लोक लय बाहेर राहतात महाराज, काय तुमचा गोड स्वभाव. तुमच्यासारखा कष्ट करणारा कष्टाळू माणूस अख्ख्या पंचक्रोशीत नाही. फार कष्ट करतात तुम्ही, पण लोक चांगले नाही. फार गोड स्वभाव आहे तुमचा, खूप कष्ट करतात, पैसे भरपूर कमवतात तुम्ही, पैसे तुमच्याकडे येतात, पण आलेले पैसे आलेले पैसे टिकत नाही. त्या अर्जुनाने असे सगळे प्रयोग करायला सुरुवात केली. लोक म्हणायचे काय बाबा आहे बा, मनातलं ओळखतो, काय बाबा आहे बा, अंतकरणातलं सगळं जाणतो. अर्जुनाची कीर्ती राजवाड्यापर्यंत पोहोचली. बलराम दादानी मनातल्या मनात विचार केला, आपल्या राज्यात कुणीतरी साधू आलाय, कुणीतरी महात्मा आलाय, अंतर्यामी सिद्ध पुरुष आहे. आपण सुभद्रेच्या लग्नाकरता चांगलं वर्ष होतच आहे, मग आपण काय करू? महाराजांनाच विचारू. महाराज लोक गावगाव फिरत असतात, लोक आम्हाला पण म्हणतात बाबा पहा असेल एखादी. तर आम्हाला काय म्हणतात? पहा असेल एखादी. आता मी पहिलं म्हणायचो आधी माझं होऊ द्या मग तुमचं पाहतो. आता झाल्यानंतर आता नाही म्हणत, पण पहिलं म्हणायचो आधी होऊ द्या माझं मग तुमचं पाहू. ते बलराम दादा आला महाराजांच्या दर्शनाला. दर्शन घेतलं ना, असं बाजूला बलराम दादा बसणार. ऐका बरं का, बलराम दादा बसायच्या आत महाराजांनी कॅसेट चालू केली. ऐका दादा, सध्या तुमच्या मनात तुमच्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे. तुम्ही बहिणीच्या लग्नाचा विचार घेऊनच माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहात. दादा म्हणे माझ्या मनात बहिणीच्या लग्नाचा विचार महाराजांना कसं काय कळालं? ज्या अर्थी महाराजांना कळालं त्या अर्थी महाराज सिद्ध पुरुष असले पाहिजे, अंतर्यामी असले पाहिजे. बलराम दादा तेवढ्यावर पॅक झाले महाराज. बलराम दादा म्हटले सांगा ना महाराज, सुभद्रे करता कोणता सुयोग्य वर, कुणाला द्यायची सुभद्रा? महाराज म्हटले ऐका, सध्या तरी सुभद्रे करता या त्रिभुवनामध्ये एकच सुयोग्य वर आहे आणि त्याचं नाव आहे अर्जुन. आणि सांगणारा कोण होता? अर्जुनच होता. दादा म्हणे मी तर म्हणत होतो बलराम दादा ते कोणाला द्यायची सुभद्रा? दुर्योधनाला द्यायची. पण आता तुम्ही म्हणताय बघूया सुभद्रेचं जसं प्रारब्ध. पण महाराज तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. आमची एक इच्छा आहे, तुम्ही आमच्या घरी जेवायला या
महाराज म्हटले आम्ही कोणाच्या घरी जेवायला जात नाही, पण तुमचा इतका भाव बघितल्याच्या नंतर तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. महाराज दुसऱ्या घरी जेवायला, कोणाच्या तिथं राजवाड्यामध्ये, बलराम दादाच तिथे. आणि सगळी स्वागताची सेवेची तयारी दिली सुभद्रेकडे. बलराम दादांनी सांगितलं ऐक सुभद्रे, उद्या जे महाराज येणार आहे ना, सिद्ध पुरुष ते मनातलं जाणतात, जर तू त्यांची सेवा केली तर तुला नक्कीच चांगला वर मिळेल. म्हणून महाराजांच्या सेवेची जबाबदारी कोणाकडं? सुभद्रेकडे. महाराज आले, स्वागत सत्कार झालं, पूजा वगैरे सगळी झाली. महाराज जेवायला बसले. वाढायची जबाबदारी कोणाकडे दिली होती? सुभद्रेकडे. राज्यामध्ये राजवाड्यात लागल तेवढे नोकर चाकर होते, पण सेवेची जबाबदारी कोणाकडे? सुभद्रेकडे. सुभद्रा सुंदरपैकी जेवणाची व्यवस्था सुभद्रेने केली, सुंदरपैकी ताट बनवलं. महाराज जेवायला बसले. आता महाराज जेवायला बसल्यानंतर बलराम दादाला काहीतरी काम निघालं, दादा निघून गेले. कृष्ण परमात्मा म्हटले या दोघांच्या मध्ये आपलं काय काम? देव पण निघून गेले. सुभद्रा एकटीच वाढायला. सुंदरपैकी पदार्थ बनवलेले. सुभद्रेने यायचे ते पदार्थ ताटात वाढायचे, अर्जुनाच्या तोंडाकडे बघायचं, डोकं खाजवत निघून जायचं. परत यायचं, ताटात पदार्थ बघायचे, पुन्हा डोकं खाजवत निघून जायचं. आणि सुभद्रेच्या डोक्यात एकच विचार चालू होता, ह्याला कुठंतरी बघितलंय. काय विचार चालू होता? याला कुठंतरी बघितलंय. कुठं बघितलंय याला? याला शाळेत बघितलंय का कॉलेजला बघितलंय? हा आपल्या संग GMD ला होता का पंचाळ्याला होता का कुठं होता? कुठंतरी याला बघितलंय. आणि सुभद्रेने फारसा विचार केला. विचार केल्यानंतर सुभद्रेच्या लक्षात आलं, ह्याचा चेहरा अर्जुनासारखा दिसतोय. कोणासारखा? अर्जुनासारखा. सुभद्रा म्हटली आपण याला अर्जुन म्हणायचो, आणि हा दुसराच कोणीतरी बाबा निघाला तो शाप द्यायचा. सुभद्रा हुशार होती, महाराज डोकेबाज होती, धनगरवाडीचीच होती, हुशार होती सुभद्रा. सुभद्रेने काय केलं? सुंदरपैकी खीर बनवलेली होती. ती खीर वाढायला सुभद्रा आली. सुभद्रेने ताटामध्ये खीर वाढली. आणि खीर वाढल्यानंतर सुभद्रा अशी भिंतीच्या बाजूला गेली आणि मोठ्याने आवाज दिला, ए अर्जुना इकडं काय करतोय? अर्जुनाने जसं अर्जुन नाव ऐकलं, अर्जुनाची खिरीची वाटी एका बाजूला आणि अर्जुन एका बाजूला. अर्जुन म्हटला आपला भांडाफोड झाला, आपल्याला कोणीतरी ओळखलं. सुभद्रेने ओळखलं. सुभद्रा आली, म्हटली महाराज मी तुम्हाला ओळखलंय. म्हटले कशा करता हे सगळं? महाराजांनी सांगितलं बाई हे सगळं तुझ्याच करता. आणि मग ठरलं, दोघांचा प्लॅन ठरला. दुसऱ्या दिवशी की तिकडे गेलं की दर्शनाला तिकडून तिकडंच जायचं. ठरलं. ठरल्याप्रमाणे जसे गेले ते तसे परत आलेच नाही महाराज. हे लोक म्हणतात ही पळून जाण्याची परंपरा आता चालू झाली. ही जुनी परंपरा आहे, तेव्हापासून जुनाट जुगादीचे नाणे जुनी परंपरा. ते सुभद्रा आणि अर्जुन तिकडेच. राज्यात बातमी पसरली, काल जे बाबा आले होते म्हटले ते तर सुभद्रेला घेऊन पळाले. बलराम दादाला राग आला, तळपायाची आग मस्तकात गेली. पोटासाठी संत, अरे खऱ्या अर्थाने जगाला लोकांना फसवण्याचं काम करतात. आज माझ्या बाणाने खऱ्या अर्थाने याचा वध केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि बलराम दादा रथात बसले. कृष्ण परमात्म्याला वाटलं आता आपली जास्त गरज आहे. देवाने सांगितलं दादा थांबा, कुठं चालले? काय नाही म्हटले, ते आली बातमी तुझ्या कानावर नाही आली का? ते कालचे महाराज सुभद्रेला घेऊन पळाले. म्हटलं थांबा मला पण येऊ द्या. कृष्ण परमात्मा रथात बसले. वायुवेगाने रथ निघाला महाराज. आणि रथ निघाला तसाच महाराजांच्या रथाजवळ काय करायचं? अर्जुन धनुष्यबाण मारायचा एका हाताने घोडे हाकायचा. अर्जुनाचं एक नाव सव्यसाची. युद्ध चालू झालं महाराज. इकडून अर्जुन धनुष्यबाण मारायचा, तिकडून बलराम दादा धनुष्यबाण मारायचे. देवाने सांगितलं दादा ऐका ना. म्हटले काय झालं? आपल्याकडे नारायणी सेना आहे, सहजासहजी आपल्या नादाला कोणी लागतं का? नाही लागत. असं असताना सुद्धा ज्या अर्थी या समोरच्या योद्ध्याने आपली बहीण पळवण्याचं धारिष्ट्य केलं, त्या अर्थी हा नक्कीच कोणीतरी महारथी असला पाहिजे. मग आपण कोणीतरी बघतोच आहे चांगला, जाऊ द्या ना सुभद्रा यालाच देऊन टाकू. बलराम दादाने मागे वळून बघितलं, सांगितलं कृष्णा माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी सुभद्रा याला देणार नाही. म्हटले मग चालू द्या तुमचं युद्ध. पुन्हा युद्ध चालू झालं महाराज. मी सुरुवातीला बोलून गेलो, अर्जुनाचं एक नाव सव्यसाची. एका हाताने धनुष्यबाणही मारायचा, एका हाताने घोडे हाकायचा. सुभद्रेने सांगितलं महाराज तुम्ही दोन कामं करता, घोडे हाकता, धनुष्यबाणही चालवता. मला देवाने माझ्या दादाने कृष्ण परमात्म्याने मला घोडे हाकाय शिकवलंय. म्हटले मग घोड्याचं लगाम तुम्ही माझ्याकडे द्या, मी पुढे रथ हाकते आणि तुम्ही मागे युद्ध करा. ठीक आहे. घोड्याची लगाम आता कोणाच्या हातात आली? सुभद्रेच्या. सुभद्रा पुढे घोडे हाकायचे, अर्जुन मागे युद्ध करायचा, धनुष्यबाण मारायचा, तिकडून बलराम दादा धनुष्यबाण मारायचा. देवाला वाटले थांबलं पाहिजे. देवाने सांगितलं ओ दादा थांबा. म्हटले काय झालं? म्हटले मगाशी आपल्या कानावर बातमी काय आली होती? म्हटली बातमी अशी आली होती, काल जे बाबा आले होते ना त्या बाबाने सुभद्रा पळवली म्हणे. अशीच होती ना बातमी, बाबाने सुभद्रेला पळवलं.
देवा नेमकं तुला म्हणायचं काय, कृष्णा म्हणायचं काय तुला? म्हटले दादा तुम्ही नीट निरीक्षण करा, नेमकं तुम्हाला काय वाटतं? घोड्याची लगाम कोणाच्या हातात होती? सुभद्रेच्या हातात. मग नेमकं बाबाने सुभद्रेला पळवलं का सुभद्रेने बाबाला पळवलं? बलराम दादा म्हणे ही सुभद्रा अशी काय करायला लागली म्हणे, काय समजायला तयार नाही. चालू द्या. पुन्हा युद्ध चालू झालं महाराज. असं घनघोर युद्ध झालं. 9 वाजायला 2-3 मिनिटं कमी राहिलेला असल्यामुळे देवाला वाटलं आता हे युद्ध काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. देवाने सांगितलं दादा दादा थांबा. म्हटले काय झालं आता? म्हटले हा जो समोरचा योद्धा आहे ना, हा मला ओळखायला यायला लागला. म्हणे हा कोण असला पाहिजे, याची युद्ध करण्याची पद्धत मला ओळखायला यायला लागलं. म्हटलं हा कोण असला पाहिजे? बलराम दादाने विचारलं कोण असला पाहिजे? कृष्ण परमात्म्याने सांगितलं ऐका दादा, ह्याची युद्ध करण्याची पद्धत, ह्याची घोडा रथ हाकण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टींवरनं असं वाटतंय हा कोण असला पाहिजे, हा अर्जुन असला पाहिजे. जसं बलराम दादाच्या कानावर अर्जुन शब्द पडले, बलराम दादाने मागे वळून बघितलं. बलराम दादा म्हणे हा जर अर्जुन असेल तर ही सगळी प्लॅनिंग तुझीच असली पाहिजे. अर्जुन काय स्वतःच्या मनाने हे सगळं करणार नाही. युद्ध विराम झाला. आता माझा सिद्धांत इथे बरं काय का, अर्जुनाने रथाच्या खाली उडी मारली. अर्जुन धावत पळत देवाच्या चरणाच्या जवळ आला, चरणाला मिठी मारली. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडताय. अर्जुन रडतोय, अर्जुन दुःख करतोय. देवाने अर्जुनाला उचलावं, आपल्या मिठीत आपल्या कवेत घ्यावं आणि अर्जुना का रडतोय म्हणून रडण्याचं कारण विचारावं. अर्जुनाने सांगावं देवा रडू नको तर काय करू? अरे संन्यासाचं रूप मला घ्यायला लावलं आणि संन्यासाचं रूप घेऊन तुझी बहीण पळून नेण्याचं इतकं मोठं पाप तू माझ्याकडून करून घेतलं. देवा रडू नको तर काय करू? देवाच्या मुखातले शब्द जे आहे ना ते शब्द फार महत्वाचे. देवाने सांगावं ऐक अर्जुना, संन्यासी होवो निजनी चोरोनी नेली माझी भगिनी. ऐक अर्जुना, अरे संन्यासाचं रूप तू धारण केलं, माझ्या बहिणीला पळून नेण्याचं तू काम केलंय, पण दुःख करू नको, शोक करू नको, मनामध्ये विकल्प निर्माण होऊ देऊ नको. का? विकल्प न धरी म्हणी मी तू दोन्ही स्वरूपी एक. अर्जुना शोक करू नको, दुःख करू नको, मनात विकल्प निर्माण होऊ देऊ नको. का? आपण दोघं स्वरूपाने कसे आहोत? एक आहोत. तुकोबर आहे तेच सांगतात, देवते संत देवते संत. ही झाली देवाची प्रतिक्रिया. संतांचं काय? संतांचं तेच म्हणणं आहे. सगळं रामायण संपलं. हनुमंतरायाला प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता काय देवा, कोण रे तू? काय विचारलं? हनुमंता कोण रे तू? आता कलियुगातला हनुमान असता तू म्हटला असता याची बायको पळून नेली, शोधण्याचं काम कुणी केलं? मी केलं. लंकेवरती सेतू बांधण्याचं काम कुणी केलं? मी केलं. लंका जाळण्याचं काम कुणी केलं? मी केलं. संजीवनी पर्वत आणण्याचं काम कुणी केलं? मी केलं. आता लंकेचं राज्य मिळालं, सीता माता परत मिळाली आणि हा बाबा म्हणतो हनुमंता कोण तू? त्याला काय म्हणतात माहिती? गरज सरो वैद्यमान. पण हनुमंतराय आपल्यासारखे नव्हते, बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतरायाने सांगितलं देवा तुम्हाला विचारतो ना हनुमंता कोण तू? मीही तुला विचारतो, तू नेमकं मला कोणत्या दृष्टीने विचारतो? आणि ज्याही दृष्टीने तू विचारशील मी त्या दृष्टीने उत्तर देण्याकरता सक्षम आहे. ऐक देवा, तू जर मला देहदृष्टीने विचारत असेल हनुमंता तू कोण, तर देहदृष्ट्या तू दासोहम. देहदृष्टीने मी तुझा कोण आहे? दास आहे. ऐक देवा, तू मला जीवदृष्टीने विचारशील हनुमंता कोण, तर जीवदृष्ट्या त्वदंशकः. जीवदृष्टीने मी तुझा कोण आहे? अंश आहे. आणि ऐक देवा, तू जर मला आत्मदृष्टीने विचारत असेल हनुमंता कोण तू, तर आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला मती. आत्मदृष्टीने तू आणि मी आपण दोघं वेगळे नसून दोघं एकच आहोत. श्रुती माता सुद्धा ते सांगते, तस्मिन तज्जने भेदाभावात. तस्मिन म्हणजे त्याच्यामध्ये अर्थात देवामध्ये, तज्जने अर्थात त्याच्या लोकांमध्ये म्हणजे संतांमध्ये, भेदाभावात भेदाचा अभाव असतो म्हणजे अभेदत्व असतं. आणि तुकाराम महाराज सुद्धा ते सांगतात, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज सांगतात की अभेदत्वाचं ज्ञान असावं म्हणून मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. परमात्मा निर्गुण निराकार आहे, पण आमचे संत मात्र सगुण साकार आहे. आणि म्हणून सगुण साकार असणाऱ्या संतांच्याकडे सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. निराकार ओसदिसा एछे इच्छा पुरतसे. आणि तुकोबराय सांगतात इतकंच नाही, संत संगतीमध्ये रोकडा प्रसाद प्राप्त होतो. देवाचं कसं आहे, या जन्मात कर्म करा, परमात्मा त्याचं फळ पुन्हा कधीतरी देईल. पण संतांकडे मात्र तसं नाही.
तुकोबाराय सांगतात, आत्ता जा संतांच्याकडे सेवा करा. संत संगतीमध्ये तात्काळ रोकडा प्रसाद मिळतो आणि त्या प्रसादाच्या योगाने मनुष्याच्या जीवनामध्ये निरंकुश तृप्ती प्राप्त होते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे रोकडे केले, 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 तुका म्हणे रोकडे केले. सेविकाये मोठा
पकडे केने सेविताईने पोटधाये मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा. तुकाराम महाराज सांगतात संत संगतीमध्ये रोकडा प्रसाद मिळतो आणि त्या प्रसादाच्या योगाने मनुष्याच्या जीवनामध्ये निरंकुशा तृप्तीची अवस्था प्राप्त होते. या सगळ्याचं तुम्हाला ज्ञान असावं म्हणून मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावरती संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज उत्सवाचं आपलं हे खऱ्या अर्थाने दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या वतीने माझ्यापर्यंत आमच्या सरांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पुन्हा एकदा सगळ्या बालगोपाळ विद्यार्थ्यांना धन्यवाद देऊया. दोनही मृदंगाचार्य आमचे दीपक महाराज आणि नंतर आमचे शिवा महाराज त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्याच गावातला मुलगा आहे, गोड वाजवतो. विनेकरी महाराज त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टीम आमच्या राहुलदादांनी खूप चांगल्या पद्धतीने आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व मातृपितृ श्रोतृंद आपण बहुसंख्येने उपस्थित झालात, सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या मेंढीची बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आमच्या दत्तनगरची आमचे काशनाथ भाऊ वगैरे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही उत्सव आहे. किती तारखेला आहे आपली सुरुवात? 7/4 ते 10/4 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांचाही उत्सव. आपणही सगळेजण त्या उत्सवाला जात असतो, सगळी मंडळी. खऱ्या अर्थाने ती मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आपल्या गावचे सगळेच मंडळी सक्रिय सहभागी असतात. आमच्या संस्थेला आपल्या सगळ्यांची मदत आहे, सगळ्यांचा सहभाग त्या कार्यामध्ये आहे. असा सहभाग सर्वांचा असावा. यावर्षी अधिक मासाच्या पर्व कालावरती 17 तारखेला 17 मेला अधिक महिना आहे. 3 वर्षानंतर एकदा अधिक महिना येत असतो, 3 वर्षातून एकदा. अधिकस्य अधिकम फलम या नात्याने अधिक महिन्यामध्ये आपण काहीतरी दानधर्म केला पाहिजे, भजन केलं पाहिजे, काहीतरी परमार्थ केला पाहिजे. कारण इतर दिवसामध्ये केलेला परोपकार, केलेलं भजन आणि अधिक महिन्यामध्ये केलेलं भजन हे त्याचं फळ अधिक्याने आपल्याला मिळत असतं. म्हणून त्या महिन्याला नाव काय दिलं आहे? काय नाव दिलं आहे? अधिकाचा मास. नाही तर मग अधिक महिना म्हटलं की आपल्या डोक्यात फक्त जावई. नाही, जावई पण आमच्या डोक्यात आहे, तुम्ही काही काळजी करू नका. दोंडा म्हटलं की लोकांचं ते परफेक्ट डोक्यात बसलेलं आहे. पण अधिक महिना परमार्थिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. भजन जास्त आपण करावं आणि म्हणून त्या उद्देशाने 17 मे ते 25 मे या कालावधीमध्ये आपल्या वडांगळीच्या गुरुकुलाच्या नवीन जागेवरती श्रीमद भागवत कथेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात येतं आहे. अतिशय थाटामाटात आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये तो सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सगळ्या ग्रामस्थांचं दरवर्षी सहकार्य असतं, आपण सगळी येता. सर्वांना पुन्हा निमंत्रण ते पोहोचणारच आहे, पण या कीर्तनाच्या निमित्ताने आताही सर्वांना निमंत्रण देतो. अधिक मासाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात आहे. 17 मे ते 25 मे या कालावधीमध्ये हरिकीर्तन त्या ठिकाणी होणार आहे, भागवत कथा त्या ठिकाणी होणार आहे. आणि आमच्या या सगळ्या मंडळींनी 1 दिवसाच्या अन्नदानाचं सगळी सेवा त्यांनी स्वीकारली, म्हणून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. काशनाथ भाऊ, त्यांचा सगळा परिवार, दत्त मंदिराचा सगळा भक्त परिवार. त्या दिवशी ते सगळे सहज माझ्याकडे आले आणि बोलता बोलता मी त्यांना सहज बोललो की असं उत्सवाचं नियोजन आहे. मी त्यांना काही म्हटलो नाही. खरं तर माझी प्रवृत्ती मागण्याची नाही, तुम्हाला माहिती आहे. मी आतापर्यंत कधीच कोणाला म्हणलो नाही तुम्ही पंगत द्या आणि तुम्ही अमुक करा आणि तमुक करा. पण त्या मंडळींनी स्वेच्छेने त्यांनी सांगितलं की 1 दिवसाचं अन्नदान ती सगळी मंडळी करणार आहे. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा निमंत्रण देतो. सगळ्या संस्थेच्या कार्यामध्ये आपण सगळे सहभागी आहात. अशाच पद्धतीचा आशीर्वाद आपण सर्वांनी या कार्यकर्ता सर्वांनी देत राहावा हे आपणा सर्वांच्या चरणी विनंती करतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला परत करा. न्यूनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुम ते विनवित असो. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगीभूत युक्ती नवे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता टाळी वाजवा भजन करा. एकनाथ नामदेव तुकाराम, 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 एकनाथ नामदेव